नमस्कार मित्रांनो, मी आकाश भाटकर काम करतो शिपवर। सकाळचे आता 8 वाजलेत। आताच ब्रेकफास्ट करून जरा केबिनमध्ये आलो होतो। तर आज संध्याकाळी आहे बार्बेक्यू पार्टी। तर बार्बेक्यू म्हटलं तर सर्व नॉनव्हेजचंच काम असतं, म्हणून मग आता जाऊन जरा सगळं नॉनव्हेज वगैरे कट करायचं आहे। भरपूर सर्व नॉनव्हेज आहे। जातो मग आता गॅलीमध्ये। तर इथे बघा हे चिकन लेग्स आहेत, ज्याची फक्त स्किन वेगळी करायची आहे। आणि इथे बोनलेस चिकन आहे, याची मी स्किन काढून याच्यात छोटे छोटे पीस करून घेतो। हे प्रॉन्स आहेत, यांना पण साफ करून घेतो। कधी कधी डायरेक्ट सोललेलेच प्रॉन्स येतात, पण कधी कधी स्किनवाले प्रॉन्स येतात, मग ते साफ करावे लागतात। आणि ही सॅल्मन फिश आहे, हिला पण आता बोनलेस करून इथे छोटे छोटे पीस काढून घेतो। तंदुरी आणि आता मी आपला चॉपिंग बोर्ड चेंज करतो, कारण आपल्याला आता बीफ कापायचा आहे। आणि बीफ खूप चांबट असतो, त्याच्यामुळे त्याला असं हॅमरिंग करावं लागतं। हॅमरिंग केल्यावरच तो आतमधून शिजतो, नाहीतर मग तो कच्चा राहतो आतमध्ये, म्हणून त्याला असं हॅमरिंग करावं लागतं। आणि सगळं नॉनव्हेज आता कट वगैरे करून चांगलं वॉश वगैरे करून ठेवलं आहे। आणि आता हे मी चिप कुकच्या ताब्यात देतो, मग चीप आता त्याला चांगलं मॅरिनेट करतील। ते चीफने पण आता इथे मॅरिनेशनला सुरुवात केली आहे। एक एक करून चिपकूक सर्व नॉनव्हेज आता मॅरिनेट करतायत। प्रत्येक नॉनव्हेजला वेगवेगळा मसाला यूज करावा लागतो। आणि इथे बघा व्हेजवाल्यांसाठी पनीर पण चिप मॅरिनेट करतायत। हे पण व्हेजिटेरियन लोकांसाठीच आहे। व्हेजिटेरियन लोकांना बार्बेक्यूमध्ये खूप कमी ऑप्शन असतात, म्हणून त्या लोकांसाठी आम्ही वेगळा पुलाव पण बनवणार आहोत। तर आता आपलं इथे सर्व नॉनव्हेजला मॅरिनेशन पण सर्व झालं आहे, आणि प्रत्येक नॉनव्हेजला वेगवेगळा मसाला यूज केलेला आहे। आणि पार्टीला अजून खूप टाईम आहे, त्याच्यामुळे आम्ही आता हे जरा पॅक करून ठेवतो। आणि अजून 2-3 तास आहेत, त्याच्यामुळे नॉनव्हेज चांगलं मॅरिनेट पण होईल। आणि बार्बेक्यू म्हटलं तर इथे सर्व आयटम आगीवरच रोस्ट केले जातात, पण इथे शिपवरती इथे आग नाही लावू शकत, त्याच्यामुळे आम्ही इथे हॉट प्लेटवरच असे ग्रिल ठेवून आम्ही बार्बेक्यू बनवतो। आणि आता आपली बार्बेक्यूसाठी हॉट प्लेट पण रेडी आहे। आता गॅलीमधलं काम आटपून आम्ही आमच्या केबिनमध्ये जातोय, आणि आता आंघोळ वगैरे करून ड्रेस वगैरे चेंज करून मस्त पार्टीसाठी येऊ। मी निघालो आता पार्टीला। चिपकू आणि सूरज आधीच गेले असतील। subscribe. Vlogger
वीडियो निकाल रहा हूँ। हाँ ये माहौल के बारे में बाजी कुछ चार बातें करिए। खाना पीना बहुत बढ़िया, चिकन है, मटन है, बीफ है, पोर्क है, फिश है, वेज है, पनीर है, बहुत कुछ है खाने। आणि आता शूटिंग वगैरे भरपूर झाली। मी पण आता माझ्या पोटापाण्याचं बघतो, मला पण आता भूक लागायला लागली। आणि इथे बघा सगळे ट्रे आता रिकामे झालेत, जेवण सगळं आता संपलंय। सर्वांना एकदम खूप आवडलं जेवण, काही शिल्लक नाही, सगळंच संपलंय। आणि इथे हॉटप्लेटची पण अवस्था बघा काय झाली आहे, आणि हे सगळं आत्ताच्या आत्ताच साफ करावं लागेल, कारण उद्यापर्यंत हे अजून चिकटून बसेल। त्याच्यामुळे आम्ही हे पार्टी झाल्यावरती तेव्हाच्या तेव्हाच सगळं साफ करतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी काय त्रास नाही होत। आणि गॅलीचं काम असंच आहे, आजचं काम उद्या करीन असं म्हणून चालत नाही, सगळं काम जेव्हाच्या तेव्हाच करावं लागतं। बाकी हे सगळं आता आम्ही साफ करून घेतो, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।